खरं खरं सांगतो, काल रात्री मी घरी येईपर्यंत अंगठी माझ्या खिशातच होती. मग ती कुठे गेली, पडली, हरवली, मला खरंच काहीही आठवत नाही. जर खरंच तू अंगठी हरवली असशील ना, तर तू विचारच करायला हवास. एवढी महागाची महत्वाची वस्तू आपण इतके सहज कशी हरवतो याचा. साखरपुड्याची तयारी थांबवा. साखरपुडा पुढे ढकला. तुला काय कळतंय का? काय बोलतोयस? कळतंय तुला? आई, मी भारतात परत का आलो हे बघ आई, या क्षणी मला माझं काम या इतर गोष्टींपेक्षा जास्त महत्वाचं आहे. अरे सत्यजित, काही न जाणून घेता रागाच्या भरात काय वाटेल ते बोलून गेले मी त्याला. विचार पण नाही ग केला. रात्रभर विचार केला आणि आत्ता पश्चाताप होतोय त्याचा. खरं हो. चला, चांगली सुरुवात झाली तुमच्या नात्याची. वाईट वाटलं ना तुला? झालं तर अगं आपण बोलू सत्यजितशी. एवढा मी त्याचा अपमान केल्यावर तो का बोलेल ग आता माझ्याशी? सुरू अगं, तो जरी भेटला ना तरी मी त्याशी नाही ग बोलू शकणार. अगं ताया, तो तुझ्याशी नाही तर कोणाशी बोलणार? तू समजतेस ना तसा तो अजिबात नाहीये ग. त्याचं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर, अगदी मनापासून. आपलं शरीर आपण जो वास घेतो त्याप्रमाणे प्रतिसाद देत असतं. आय मीन रिॲक्ट करत असतं. तर याचा वापर करून आपण बऱ्याच रोगांवर इलाज करू शकतो, एस्पेशली मेंटल प्रॉब्लेम्स पण. नाउ मूव्हिंग अहेड, इसेन्शियल ऑइल्स आणि अरोमा थेरपी यामध्ये नक्की काय संबंध आहे हे आपल्या सगळ्यांना चांगलंच माहिती आहे. पण या ऑइल्सचा वापर आपण क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये वापरू शकतो. आता हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, बट रिसर्च हॅज प्रूव्ड इट. लेमन ऑइल, लॅव्हेंडर ऑइल या प्रकारच्या तेलांचा वापर आपण करू शकतो. चांगलं झालं. काय? तुझं प्रेझेंटेशन चांगलं झालं. ओ थँक्स थँक्स. आवडलं ना? हो. आणि मी काय रे? हो नाही, साखरपुडा पुढे ढकलायला सांगितलंय त्यांनी. पण कसं शक्य आहे? का आमचं फोनवर बोलणं झालंय? हॉल विषयी, मेनू विषयी. हे बघ वंदना, तुमचं काय बोलणं झालं, कुठे झालं हे मला काही माहित नाही. जो काही निरोप मिळाला तो येऊन मी तुला सांगितलं. कसं शक्य आहे? आज सत्यजित भेटला होता मला. कुठे? कॉन्फरन्स मध्ये. काय? त्याचंच प्रेझेंटेशन होतं ते. खूप वेगळाच वाटला ग तुम्हाला. खूप हुशार, खूप टॅलेंटेड, खूप हँडसम, खूप स्मार्ट. काल सत्यजित इथे आला होता तेव्हा काय घडलं? काहीच नाही. काहीतरी नक्कीच घडलंय. अगं खरंच नाही. पण आपटे साखरपुडा उगाचच पुढे ढकलणार नाही. कळेल, मला कळेलच, पण दुर्दैवानं बाहेर न कळेल. काय नाही सोडलीस की काही अंगठी? अगं आई, काही काय बोलतेस? सापडली मला काल रात्री बाहेर दार लावत असताना. उद्या देऊन टाकणार मी अंगठी काकूंना परत. नाही, अशीच नाही घालू देणार मी तुला ही अंगठी. अगं असं काय बोलतेस आई? जेव्हा सगळं चांगलं घडणार असतं ना, तेव्हा हे असे संकेत मिळत असतात. अशीच नाही घालू देणार मी ही तुला अंगठी. 4 लोकांच्या साक्षीनं गुरुजींच्या समोर विधिवत सत्यजितला ही अंगठी तुझ्या हातात घालायला हवी.